सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचं जीवन चरित्र काही बदल नाही, सर्व साथ आहे. भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची नवरी साधकांचे मायबाप ज्ञानादेवा ज्ञानोबा यांच्या कुशीत चरणाजवळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेत त्यांना आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबाई संतांच्या चरणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी, परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शास्त्री बाबा, गुरुवर्य पूजनीय गुरुवर्य नाना, उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी, सर्व भाविक आणि सर्व साधक, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नाव घेणं उचित नाही, गुरुदेव बाबा त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे होतो. तुकोबा यांचा अभंग आहे आणि आपण संसार सोडून परमार्थाला लागल्यानंतर आपण काय केलं, काय साधना केली, ती साधना कशी केली आणि साधना करून फलप्राप्ती काय झाली, या तीन गोष्टीचा विचार या अभंगातून मांडलेला आहे. सद्गुरू जोग महाराजांसारख्या महात्म्यांचं जीवन चरित्र, पारमार्थिक त्यांचं जीवन म्हणजे आपल्यासारख्या सामान्य असणाऱ्या साधकासाठी नकाशा असतो. त्यांनी ज्या दिशेने वाटचाल केली, जशी वाटचाल केली, जशी साधना केली, तशी आपण ती साधना करायची असते. म्हणून असं म्हटलेलं आहे की सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. आपण काय केलं हे जर तुकोबा या अभंगातून सांगतात म्हणजे संसारात काय केलं ते सांगत, संसारात काय केलं हे सांगायचंही नसतं आणि सांगितलं तरी त्याचा फायदाही नसतो. सांगूनही काही फायदा होत नाही, ऐकूनही काही फायदा होत नाही. म्हणून संसारातलं जे चरित्र आहे, संसारात जे आपण काही करतो ते वक्तव्याला अशा प्रकारचं ते योग्य नसतं. आणि परमार्थिक जे चरित्र आहे किंवा परमार्थात जे आपण काही केलं ते तरी सांगावं का? तो स्वतः आपण काय केलं ते स्वतः सांगू लागेल आणि असं सांगतात की आपण जे परमार्थात करतो, परमार्थात आल्यानंतर जी साधना करतो ती साधना जर आपण सांगितली, साधना करून जे आपल्याला मिळालं, काय अनुभव आले, काय प्रतिक्रिया आली, ते जर आपण व्यक्त केली तर दंभ होण्याची शक्यता असते. दंभ होत असतो, दंभ. आणि दंभ हा आपण केलेल्या सगळ्या
आपलं नाव व्हावं, लोकांनी मानावं, पूजा करावी, दक्षिणा द्यावा, अशी ही अपेक्षा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून साधक आणि दंभ करून हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा असं तुकोबाराय म्हणतात. आणि मग तुकोबाराय स्वतःच अशा प्रकारचा दंभ कसा करू लागलेले अशी आपल्याला शंका येते. जर आपण केलेलं पुण्य, आपण केलेली साधना सांगणं हा जर दंभ आहे, तर स्वतः तुकोबाराय या अभंगामध्ये आपण काय साधन केलं ते सांगतात, काय मिळत त्याचं फळ काय प्राप्त झालं ते सांगतात. मग हा दंभ होत नाही का? तर दंभ करू नये हे साधकासाठी. दंभ कोणी करू नये? जो साधक आहे, ज्याची साधना सुरू आहे. साधना सुरू असताना जर दंभ केला तर तो दंभ घातक असतो, त्याचं पुण्य नष्ट करतो. परंतु साधना करून जो सध्यापर्यंत प्राप्त झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. आता त्याच्याकडून जरी दंभ घडला किंवा त्याने केला तरी त्याचं काही अशा प्रकारचं त्याची हानी होत नाही, त्याचं वाईट काही होत नाही. जसं एखादं आपण झाड लावलं, नाजूक असतं, लहान असतं, रोप असतं, तोपर्यंत त्याला सांभाळ करावा लागतो, त्याला कुंपण करावं लागतं. शेळ्या, वेगवेगळे जनावर येतात, त्याला नष्ट करतात, म्हणून साठी कुंपण करावं लागतं. पण तेच झाड ज्या वेळेला मोठं होतं, तो वृक्ष ज्या वेळेला मोठा होतो, मोठा झाल्यानंतर त्याला कुंपणाची गरज नसते. पुन्हा त्याला शेळ्या, मेंढ्या, पक्षी, पशु हे नष्ट करत नाहीत. मोठा वृक्ष झाल्याच्या नंतर हे सगळे त्याच्या आश्रयाला राहतात. जोपर्यंत साधना चालू आहे तोपर्यंत आपल्याला आपण काय साधना केली, कशी केली हे सांगू नये. पण साधना करून ज्या वेळेला मनुष्य सिद्ध होतो, सिद्ध झाल्यानंतर आता त्याचं काय तुम्ही काही करू शकत नाही, त्याचं काय वाटलं व्हायचं तर काही शक्यच नाही. जो सिद्ध झाला म्हणजे ब्रह्मरूप झाला, ब्रह्मरूप झाल्याच्या नंतर त्याला कोणीच काहीच करू शकत नाही, कारण तो ब्रह्म झाला आणि ब्रह्म नित्य आहे. त्याला कुठलाच विकार होऊ शकत नाही, त्याच्यात काहीच बदल करून कोणी काही करू शकत नाही. असं ते ब्रह्म तत्व असल्यामुळं आणि तो ब्रह्मरूप झालेला असल्यामुळं आता त्यांनी दंभ केला काय आणि काही सांगितलं काय त्याला काहीच अशा प्रकारचं होत नाही. म्हणून सिद्ध महात्म्यांनी सांगितलं पाहिजे, कारण ती ज्या रस्त्याने चालली, त्यांनी जी साधना केली, जशी केली ती सांगितल्यानंतर साधना करणाऱ्याला एक दिशा मिळते. आणि म्हणून ती अवश्य अशा प्रकारच्या सिद्ध महात्म्यांनी, सद्पुरुषांनी, संत महात्म्यांनी सांगितली पाहिजे. आणि म्हणून संत सांगतात, तुकोबाराय ही या अभंगातून सांगू लागलेले की आपण साधना काय केली आणि कशी केली, काय केली आणि कशी केली हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम संसाराच्या नावे
लोकांनी असं म्हटलं पाहिजे की भाग्या मी तुका देखी, आणि खरंच तुकोबाने साधना अशी केली आणि असं पण प्राप्त केलं की लोकांना म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असा पुरुषार्थ तुकोबाने केला. पण त्यासाठी तुकोबाने साधना काय ते तुकोबाने सांगतात की तुकोबाने म्हणतात की मी साधना काय जर केली असेल तर तो धर्म केला. धर्म वाढता पुण्य धर्म केला. धर्म केला आणि तो धर्म जो आहे तो कोणता धर्म केला तर वाढता पुण्य. म्हणजे जो धर्म केल्यानंतर ज्या धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर त्या अनुष्ठानाने वाढतं पुण्य प्राप्त होतं. असा जो धर्म आहे त्या धर्माचं मी अनुष्ठान केलं. अर्थात कोणतं साधन केलं ते सांगितलं. पण हे साधन करत असताना एक दक्षता घेतली. कोणती? धर्म केला पण या धर्माचं अनुष्ठान करत असताना संसाराच्या नावानं शून्य घातलं आणि संसाराच्या नावानं शून्य घालून धर्म केला.
काही नाही यालाच काय म्हणतात शून्य. जसं 10 आंबे फळ कुठलंही फळ घ्या, 10 फळ आहेत, त्याच्यातून 5 दुसऱ्याला दिले, राहिले किती 5. पुन्हा कोणी द्यायला पुन्हा 3 दिले, आता किती राहिले 2. पुन्हा दोघं जण आले, दोघांना एक देऊन टाकला, आता त्याच्या स्वतःच्या जवळ किती राहिले 4. आता किती राहिले, 1 राहिले का 2 राहिले का 3 राहिले का 4 राहिले. आता शून्य राहिले. शून्य म्हणजे आता काहीच राहिले नाही. काहीच राहिले नाही म्हणजे त्यालाच काय म्हणतात शून्य राहिले म्हणतात. शून्य हे काय असं काही दाखवता येत नाही, फक्त ते प्रतीक म्हणून त्याला असं गोल करतात. शून्य म्हणजे असं गोल नाही, ते शून्य तसं फक्त ते प्रतीक आहे, ते चिन्ह आहे त्या शून्याचं. शून्य शब्दाचा अर्थ काहीच नाही आणि संसाराच्या नावानं शून्य घातला म्हणजे काहीच नाही. म्हणजे संसारासाठी परमार्थाला लागल्यानंतर संसारासाठी मी शून्य घातला म्हणजे शून्य केलं म्हणजे काहीच केलं नाही. आपण संसारासाठी सगळं करतो. आपली प्रत्येक क्रिया प्रत्येक पाऊल हा कशासाठी असतो, संसारासाठी असतो. संसारातली एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी असतो, प्राप्त झालेली एखादी वस्तू त्याची वृद्धी व्हावी याच्यासाठी असतो. अर्थात संसार सुधारण्यासाठी आपला प्रयत्न असतो. आपली साधना ही संसार सुधारण्यासाठी असतात. तुकोबारायांनी संसाराच्या नावानं शून्य घातला, संसाराकरता काहीच केलं नाही. आणि संसाराच्या नावाने शून्य घालून न घालता जर साधना केली असती, शक्ती साधना संसाराकडे गेली असती. विठ्ठल कधीच संसारासाठी तुकोबारायांनी आता जिजाबाईसाठी किंवा मुलासाठी किंवा जिजाबाईसाठी मुलासाठी घरासाठी काही केलं नाही. आता आश्चर्य नाही, स्वतःच्या शरीरासाठी तुकोबारायांनी काही केलं नाही. शरीराची ही पर्वा तुकोबारायांनी केली नाही. काहीच केलं नाही याच्यासाठी, संसारासाठी काही केलं नाही म्हणजे संसारावर काय घातला शून्य घातला. आणि संसारासाठी काहीच नाही केलं, मग केलं काय? जे केलं ते उत्तरार्धामध्ये सांगतात की वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला.
धर्म केला. धर्म म्हणजे काय हो? धर्म केला म्हणून मगापासून मी सांगायला लागले असं की धर्म म्हणजे काय? धर्म शब्दाचा अर्थ काय? धर्माचं लक्षण काय? भगवंतांनी म्हटलेले जे कवी आहे ते कवी सुद्धा मोहित होतात. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. कर्म काय म्हणजे धर्म काय, अकर्म काय म्हणजे अधर्म काय, या बाबतीमध्ये कवी सुद्धा मोहित होतात. कवी म्हणजे फक्त असं यमक जोडणारे नाही. कवी शब्दाचा अर्थ आहे क्रांतदर्शी, विकासदर्शी. यांना भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, भविष्य काळातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, सगळ्या देशातल्या सगळ्या काळातल्या गोष्टी जे जाणतात असे जे विकासदर्शी आहेत, असे जे महात्मे, असे जे ऋषी, ते सुद्धा या कर्माच्या बाबतीत म्हणजे धर्माच्या बाबतीत काय होतात? मोहित होतात, करायला जातात. धर्म होतो अधर्म, अशा कितीतरी उदाहरणं घटना आपल्याला पुराणात पाहायला भेटतात. म्हणून धर्माच्या बाबतीत धर्म जाणणं आणि तो करणं एवढं सोपं नाही. पण तुकोबा काय म्हणतात? मी धर्म केला. पण धर्म काय हे फक्त शास्त्रच सांगू शकते. तस्मात शास्त्रम म्हणते व्यवस्थित. त्याच्याकरता फक्त शास्त्रच प्रमाण आहे. आणि शास्त्र म्हणजे आपल्या मनाने केलेलं नाही. शास्त्र म्हणजे वेद. तर शास्त्र शब्दाचा अर्थ काय? वेद. धर्माच्या बाबतीत फक्त वेद प्रमाण. दोन तत्व असे, दोन गोष्टी अशा आहेत जगामध्ये की त्या तत्वाचं, त्या गोष्टीचं ज्ञान वेदाशिवाय दुसऱ्या कशानेच होत नाही. एक आहे धर्म आणि दुसरा आहे ब्रह्म. धर्म वेदाशिवाय कळत नाही आणि ब्रह्म तोही वेदाशिवाय, वेदाने ब्रह्म कळत असं म्हणत नाही, वेदाशिवाय कळत नाही. त्याच्याकरता वेद, धर्म आणि अधर्म काय हे कोण सांगतं? वेद सांगतो. वेद म्हणजे काय? वेदाचं रक्षण करत असताना शास्त्रकारने असं रक्षण केलेलं आहे. अपौरुषेयं वाक्यं वेदः. वाक्य आपण बोलतो ना, वाक्य, वाक्याचं नाव वेद आहे. काय वाक्यालाच काय म्हणतात? शब्द. वाक्यामध्ये शब्दच असतात ना, शब्दाचंच नाव वेद आहे. पण कुणाचे तरी शब्द कुणीतरी म्हटलं, काहीतरी म्हणलं, त्याला वेद नाही म्हणत. काकानं, मामानं, मित्रानं कोणीतरी सांगितले शब्द म्हणजे कोणीतरी वाक्य बोलला, त्या वाक्याला वेद नाहीत म्हणत. मग नुसतं वाक्य म्हणजे वेद नाही, अपौरुषेयं वाक्यं वेद. हे वाक्य अपौरुषेय पाहिजे. अपौरुषेय म्हणजे काय? दोन शब्द आहेत, पौरुषय आणि अपौरुषय. पुरुषाने निर्माण जे केलेलं असतं त्याला पौरुषय म्हणतात आणि पुरुषाने जे निर्माण केलेलं नाही त्याला काय म्हणतात? अपौरुषय अशा प्रकारचं म्हणतात. पुरुष जो करतो त्याला पौरुषय म्हणायचं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दिली तर ज्ञानेश्वरी पौरुषय वाङ्मय. तुकोबाने गाथा लिहिली तर गाथ्याचे करते तुकोबा असल्यामुळं हे पुरुषकृत वाङ्मय आहे. मग सगळी पुराण असली, सगळी पुराण व्यासाने लिहिली
जी रचना हे वाङ्मय कोणत्याही पुरुषाने रचलेलं नाही. कोणताही पुरुष त्याचा करता नाही अशी जी रचना आहे त्याला म्हणतात अपौरुषय. आणि वेद हे अपौरुषय आहेत. वेदाचा कोणी करता नाही. पुराण व्यासाने लिहिलं, रामायण वाल्मिकीने लिहिलं. येथे पुरुष त्याचे करते पण वेद कोणी लिहिला? वेदाचा करता कोण आहे? ईश्वर वेदाचा करता नाही. लोक ईश्वराला वेदाचा करता म्हणतात काही, पण ईश्वर वेदाचा करता नाही. वाहक मागच्या कल्पातले वेद जसेच्या तसे त्याच्या स्मरणात राहतात कारण तो सर्वज्ञ आहे. आणि पुढच्या कल्पात ते वेद तो काय करतो? ब्रह्मदेवाला सांगतो. पुढच्या कल्पामध्ये तो प्रगट करत असतो. पण ईश्वर वेदाचा करता नाही. वेद हे अपौरुषय. मग अशा अपौरुषय कोणत्याही पुरुषांनी न रचलेल्या वाङ्मयाला, त्या वाक्याला वेद म्हणतात. ज्याला कुणीही रचलं नाही त्याला त्याला वेद म्हणायचं का? तो वेद आहे का? नुसतं ज्याला कुणी रचलं नाही एवढंच म्हटलं तर मग ब्रह्माची रचना कुणी केली? सच्चिद आनंद असं जे ब्रह्म आहे, सत्यम ज्ञानम अनंतम असं ज्याचं वर्णन केलं जातं, असं जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माची रचना कोणी केली? कोणत्या पुरुषाने केली? कोणत्याच पुरुषाने केली नाही. मग ते ब्रह्म सुद्धा कसं आहे? अपौरुषय आहे. त्याच्यावर ते लक्षणात व्याप्त होतं. म्हणून नुसतं अपौरुषय म्हणजे वेद नाही. अपौरुषय असणार वाक्य म्हणजे वेद. ब्रह्म अपौरुषय असलं तरी वाक्य नाही. दुसरे कोणाचे ग्रंथ किंवा आमच्या कोणीतरी केले त्यांचे ग्रंथ धर्म किंवा अधर्म याच्या बाबतीत प्रमाण काय आहे? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? पुरुषाने निर्माण केलेलं जे वाङ्मय असतं, पुरुष रचित जे वाङ्मय असतं, त्या वाङ्मयामध्ये दोष असतात. काय दोष असतात? पुरुषाच्या बुद्धीतले दोष वाङ्मयात येत असतात. आणि कुठल्याही पुरुषाच्या जीवाच्या ठिकाणी 4 दोष असतात. शास्त्रज्ञांनी सांगितलेले प्रमाद, विपरीक्षा आणि कर्णापण. हे पुरुषाच्या वाङ्मयामध्ये हे दोष असतात. म्हणजे बुद्धीत दोष असतात. तर मग त्या बुद्धीतच ते दोष असल्यामुळं त्याला जे ज्ञान झालेलं असतं या दोषामुळे ते यथार्थ ज्ञान होत नाही. भ्रम असतो पुरुषाच्या बुद्धीमध्ये. भ्रम म्हणजे काय? विपरीत ज्ञान. विपरीत निश्चय ब्रह्म, विपरीत निश्चयाला भ्रम म्हणतात. किंवा तस्मिन् तद्बुद्धी भ्रमः. जे आहे ते तसं न कळता अन्यथा उपाय करायला लागलं की त्याला भ्रम म्हणतात. समोर दोरी आहे. एखादा माणूस अंधारात रात्रीत चालला, दोरी पडलेली असते आणि कशाचा भ्रम होतो? सापाचा भ्रम होतो. आहे काय? दोरी. आणि दिसाय काय लागला? याला ज्ञान कशाचं झालं? सर्पाचं झालं. याला भ्रम. पुरुषाच्या बुद्धीत असं भ्रम असतो. म्हणजे भ्रमज्ञान झालेलं असतं त्याला. आणि मग त्याला भ्रम झाल्यामुळे त्याला लिहिल्यानंतर ते त्याला जे कळालं त्याला झालं भ्रमज्ञान आणि त्याला तेच लिहिलं. त्याच्यामुळं त्याच्या बुद्धीतला दोष त्या वाङ्मयात येतो. त्याच्यामुळं धर्म जर त्याला नाही कळाला, धर्माच्या बाबतीत जर जीवाला भ्रम झाला तर मग तसंच लिहितो. म्हणून बाकीच्या पुरुषाचं वाङ्मय हे धर्म आणि अधर्माच्या बाबतीत प्रमाण मानता येत नाही. प्रमाद म्हणजे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या ठिकाणी अकर्तव्य बुद्धी झाली आणि अकर्तव्य बुद्धी झाली म्हणून त्याने सोडून दिलं की त्याला म्हणायचं प्रमाद. कर्तव्य अकर्तव्य ध्यान निवृत्ती ही प्रमाद. एखादा पुरुष आहे, त्याचे आई वडील आहेत थकलेले, आणि थकलेल्या आई वडिलांची सेवा करणं हे त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. पण
कर्तव्य असताना सुद्धा ही सेवा करणं काय आपलं कर्तव्य नाही असं त्याला वाटलं आणि त्याने सेवा सोडून दिली. त्याला म्हणायचं क्षमा. त्याला काय म्हणायचं? क्षमा. किंवा अकर्तव्य आहे आणि त्या अकर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी झाली आणि तो करायला लागला. कर्तव्य नसताना कर्तव्य आहे असं वाटलं, तो करायला लागला. हाही प्रमाद. प्रमादाचे हे दोन प्रकार आहेत. विप्रलिप्सा, पुरुषाच्या बुद्धीत असते विप्रलिप्सा. विप्रलिप्सा वंचनेच्छा, फसवण्याची इच्छा. अन्यथा झालेली जी प्रतीती, त्या प्रतीतीचं अन्यथा सांगण्याची इच्छा, त्याला काय म्हणतात? विप्रलिप्सा. उदाहरण सांगतोय थोडं 2 मिनिटात. विप्रलिप्सा कशी असते? फसवण्याच्या इच्छेला, जे त्याला कळालेलं आहे ते न सांगता अन्यथा सांगण्याची जी इच्छा, म्हणजे त्याला फसवण्याची इच्छा म्हणतात. याला विप्रलिप्सा म्हणतात. जसं एक असे भटजी होते, खेळते आणि गावात असे काही 4-5 मुलं खेळत होते. असे उडान टप्पू असतातच गावगाव. आणि ते खेळत असताना काय त्यांनी एक पुतळं होतं, त्या पुतळ्याच्या मागला मारलं. मी सगळ्यांनी घेऊन ते पुतळं सगळ्यांनी मारलं तरी एक एक जण जरी मारला तरी ते मेलं. काय झालं सगळ्यांना बोबड झालं. पुतळं मारलं, पवाने पुतळं मारलं. गावात गेलो आणि पुलीचा काळ होता. भाविक होते लोक. काय झालं असं की मग ते पाहुण्याकडे जायचे. बटजी बुवा काय झालं? हो अनर्थ झाला. काय झालं? गावात ते पवाने पुतळं मारलं. पुतळं मारलं. काल तर अमावस्या होती आणि अमावस्याच्या दिवशी पुतळं मारलं. अनर्थ झाला, फार मोठा अनर्थ झाला. हा अनर्थ आता काय करायचं? अनर्थ टाळायचा असेल तर मग आता काय करावं लागेल? उपाय आहे एक शास्त्र सांगितलेला. आता त्यांना शास्त्र माहित नाही काय नाही, पण मग फसवण्यासाठी काय उपाय आहे असं करावं लागेल. ज्यांनी पुतळं मारलं त्यांनी सोन्याचं पुतळं करून ब्राह्मणाला दान द्यावं. ते सगळे माणसं बसलेले, ते पोरं सगळे बसलेले आणि सोन्याचं पुतळं करून मग आता सगळ्या पोरांनी मारलं. म्हणजे आता त्या भटजीला वाटलं आता हे दान सोन्याचं पुतळं करून दान देणार. 5-6 मुलं होते मारायला, म्हणजे 5-6 पुतळे आता सोन्याचे पुतळे येणार असं वाटलं. तेवढ्यामध्ये ते पोरं जे बसले होते ना त्यांनी सांगितलं, भटजी बुवा आम्ही नुसते सोबत होतो, पण पुतळं जे मेलं ना ते आमच्याकडून मेलंच नाही. मग तुमच्याच मंडळाला दगड हाणला, टाळ्यात लागला, त्याच्यात पुतळं मेलं. तुमच्या पोराला दगड हाणला, पुतळं मेलं असं? पुतळा कसं होतं? त्याचा रंग कसा होता? काळ्या रंगाचं पुतळं होतं. मग काय सोन्याचं पुतळं दान द्यायची गरज? जर अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाचं सोडून दुसरं पुतळं मारलं तर सोन्याचं पुतळं दान द्यावं लागतं. काळं पुतळं मारल्यानंतर दान द्यायची गरज नसते. त्याला म्हणतात विप्रलिप्सा, फसवण्याची इच्छा. ही पुरुषाच्या बुद्धीत असते. एखाद्याला फसवण्यासाठी तो काही पण त्या वाङ्मयामध्ये लिहून ठेवतो. म्हणून पुरुषकृत वाङ्मय हे प्रमाण नसतं. विप्रलिप्सा. 14 दोष आहे कर्णापाठव. कर्णापाठव म्हणजे करण म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना करण म्हणतात. आणि त्या इंद्रियाच्या ठिकाणी असणारी अपटुता म्हणजे सामर्थ्य नसणं. इंद्रिय जर असमर्थ असते तर एखादा कोणी बोलायला लागला तो ऐकत असेल, तो एक बोलून हा दुसराच ऐकतो. डोळे, ते डोळे जर बिघडले तर त्याला जे आहे तसं दिसत नाही. पांढरा असलेला शिंग पिवळा दिसतो, मग तो तसाच देतो पिवळा शिंग म्हणून. एक माणूस डॉक्टरकडे गेला. सकाळी सकाळी कोणीच नव्हतं दवाखान्यात. कशासाठी गेला? तो वाचायला लागला की त्याला एका अक्षराची 2 अक्षरे दिसायची. वाचताना गडबड होईल. एक अक्षर असलं की 2 दिसायचे.
एक माणूस आला की 2 दिसत. मग काहीतरी आपल्या डोळ्यात दोष झाला म्हणून डॉक्टरकडे गेला. सकाळी सकाळी गेला होता, बसला. डॉक्टर आले आणि मग डॉक्टरने विचारलं का कशासाठी आले तुम्ही? अहो डॉक्टर साहेब डोळ्यात काहीतरी दोष झालाय. एक माणूस असला की 2 दिसतात, एक अक्षर असतील 2 अक्षर दिसतात. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? असा त्याच्या पुढे हात केला जातो. कोणीच नव्हतं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्याला वाटलं आपल्यालाच म्हणतात काय नाही. त्याला सांगितलं मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. हां त्यांना तसं दिसते, तुम्हाला तसं दिसते. हां तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्याच्या पुढं मग याच्या लक्षात आलं की आपल्याला 2 दिसतात आणि ह्याला किती दिसतात? 3 दिसायला लागले. त्याला तुला काही त्याच्यावर उपचार केलाच नाही, उठला आणि ठीक लागले. डोळ्यात दोष असेल तर जसं आहे तसं दिसत नाही. कानात दोष असेल तर जसं तसं ऐकू येत नाही. त्या पदार्थाचं व्यवस्थित ज्ञान होत नाही. हे पुरुषाच्या ठिकाणी इंद्रियामध्ये सामर्थ्य नसल्यानंतर घडतं. म्हणून त्यांनी रचलेल्या वाङ्मयामध्ये हे दोष असतात. वाङ्मयातही येतात.
जगामध्ये असा पदार्थ नाही, असं प्रयोजन नाही की जे नामस्मरणाने प्राप्त होत नाही. एक सांगू, हे जे सगळं जगत आहे ना, सगळी सृष्टी, ही सृष्टी सुरुवात नामाचंच झालं. नामस्मरणाच्या शक्तीनं सृष्टी निर्माण केली. सृष्टी ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला फक्त एकटा परमात्मा होता. पहिले कोणतेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे एकटा एक, फक्त एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा परमात्मा होता. एकटा एक होता. ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि तरी ब्रह्मदेवाला निर्माण ब्रह्मदेवाला निर्माण केलं. सांगितलं की आता तुम्ही लगेच नाही सांगितलं की ब्रह्मदेव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला पाहायला लागला इकडे काही जग नव्हतंच त्यावेळेला. आपण कुठून जन्माला आलो, आपल्याला कोणी निर्माण केलंय, आपण कोण आहोत, इथं कशासाठी आलो, काहीच कळत नव्हतं. वेडा ऐसा ब्रह्मा होता, वेड्यासारखा नुसता पाहत होता, काही कळत नव्हतं. त्यांना वाटलं आपण आपला जन्म कुठून झाला पाहावं, शोध घ्यावा, म्हणून त्या कमळावर तो बसलेला होता. त्या कमळाचं दीड धरून त्या पाण्यामध्ये तो प्रवेश केला. बराच खोल गेला, कितीतरी वर्ष जात होता, पण काही वेळ लागला नाही. हे नेमकं कुठून उगवले, कशापासून आले, जन्मायचं कशापासून झालं काही कळेना. घाबरला, एखादा मनुष्य पाण्यात जावा, खाली उडी मारली आणि त्याला काहीतरी लागलं, हाताला टोचायला असं काहीतरी, मग तो घाबरून जसा वर येतो तसा घाबरून ब्रह्म धापा टाकून बघा. नाथ महाराजांनी सवय पडते मला, नाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. असं असा येऊन पुन्हा बसला, काय करावं, कोण आहे मी, कुठून आलो मी, कशासाठी आलो असेल मी, असं काही त्याला सुचत नव्हतं. वेड्यासारखा होता झालं होतं, त्याचं काही समजत नव्हतं. तेवढ्यात भगवंताच्या प्रेरणेनं आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं तुम्ही तप करा. आता तप करा ऐकू आलं, पण तप करा म्हणजे नेमकं काय करा हे समजा ना. मग तप करा असं म्हणजे भगवंताच्याच प्रेरणेनं जगाच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून दोन शब्द बाहेर पडले. ओंकारश्चार्थ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणः कंठं भित्वा विनिर्यातो तस्मान् मंगलिकारो भाव. ओम च अथ, ओम आणि अथ हे दोन शब्द जगाच्या आरंभी, जगही नव्हतं त्यावेळेला, ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडले. ओम हे जे नाम आहे देवाचं, या नामाचं त्याने अनुष्ठान केलं आणि मग त्याच्या ठिकाणी योग्यता आली. तो योग्य झाला, मात्र झाला, मग भगवत साक्षात्कार झाला, मग भगवंताने त्याला ज्ञान दिलं, शक्ती दिली आणि मग तो जगत करता झाला. जगत करण्याची शक्ती ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जी आली ती कशाने? नामाने. ओम नाम असलं काय, विठ्ठल नाम असलं काय, त्या ओम पासूनच सगळी नाम निर्माण झालेली, सगळं त्याच्यापासूनच झालेलं आहे. म्हणून ओमचेच पर्यायी देवाचे सगळे नाम आहे. विठ्ठल असेल काय, राम असेल काय, कृष्ण असेल काय, हरी असेल काय, हर असेल काय, शिव असेल काय, तो गणपतीचे कुठलाही त्याची नाव आहे सगळी त्याच्यापासून आहेत, ओम पासून. ओमचेच पर्यायी अशा प्रकारचे नाम आहेत. म्हणून नामाची शक्ती आहे, जगात निर्माण करण्याची शक्ती आहे. तर जगातली एखादी वस्तू मिळणार नाही कधी. नामस्मरण केल्यानंतर नामाच्या ठिकाणी ही भक्ती ताकद आहे, ती प्रयोजन प्राप्त करून देण्याची. म्हणून नाम प्रयोजन आहे, म्हणून नाम धर्म ठरते. जे प्रयोजनवत आहे त्याला धर्म म्हणतात आणि अर्थत्व, त्याच्या ठिकाणी अर्थत्वही पाहिजे. वेदानं सांगितलेलं पाहिजे, त्याला काहीतरी फळ पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी अर्थत्व असेल तर धर्म ठरतो. नाहीतर वेदाने सांगितलेला शेद आले बघा. वेद सांगतो शेदेन अभिचलन यजेत. शेद यागाच्या द्वारा एखाद्या शत्रूला वगैरे मारण्यासाठी म्हणजे वेदामध्ये शेद या सांगितलेला आहे. शत्रूच्या नाशासाठी सांगितलं
पण या महाशयाने असं केलं, एखादा नाही, ते जिथं तिथंच वैकुंठ निर्माण केलं. एखाद्याने वैकुंठात जावे, ती वैकुंठाची गेले आडवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. असा नामघोष केला की त्या नामघोषाने सगळं विश्व शुद्ध करून टाकलं आणि याच ठिकाणी वैकुंठ निर्माण केलं. तेच तुकोबाबा सांगतात, मी आम्ही असं भजन केलं, त्या भजनाने सगळं जग ढवळून काढलं, शुद्ध केलं, शुद्ध. विठ्ठल आणि शुद्ध जग झाल्याच्या नंतर मग आता आमच्याशी भजन करणाऱ्याशी कळीकाळाचा संबंध राहिला नाही. चुकविला कळीकाळाचा संबंध, कळीकाळाचं जे काय असतं येणं जाणं ते कोणाकडं, ते भजन करत नाही त्यांच्याकडं. जे भजन करतात त्यांच्याकडं का कळीकाळ येत नाही.
त्याग आम्ही केला. कशाचा त्याग करायला पाहिजे होता? देहबुद्धीचा. करणे केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धी म्हणजे आपण देहाला मी समजतो, देहाला मी म्हणतो. मी पद्माकर, तुम्ही पद्माकर समजतो तसं तुम्ही तुमच्या देहाला मीच समजता ना. तुम्हाला जे लोक तुम्ही तुमच्या देहाचं नाव सांगता, ते नाव तुमचं नसतंय. कारण तुमचं जे स्वरूप आहे त्याला नावच नाही, माझं जे स्वरूप आहे त्याला नावच नाही, त्यांनी नाव आहे. तुमचं काय नाव म्हणलं की आपण देहाचं नाव सांगतोय, तर सरळ सरळ अर्थ आहे की आपल्याला देहबुद्धी आहे, देहच मी आहे असा आपला निश्चय आहे, आणि यालाच देहबुद्धी म्हणतात. या देहबुद्धीचा त्याग केला, मी देह आहे याचा त्याग केला, मग मी देह नाही, मग मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. वासुदेव वासुदेव तत्वता असा देहबुद्धीचा त्याग केला, हरिभजन केलं. आणि जे हरिभजन केलं, जी हरिकथा केली, त्या हरिकथेमध्ये अजून याचं
त्या